आणि प्रसाद शब्दाचा अर्थ साखरपुटाने पेढे एवढा संकुचित नाही. प्रसाद असतो प्रसन्नता, आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. चाचा, संपत्ती आणि विपत्ती हे सुखदुःखाला कारणीभूत नाही. आणि जर संपत्ती सुख देत असेल राजे, तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. आणि जिथे मन विषण्ण आहे तिथे सुखाची हानी आहे, आणि जिथे मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. मन करा रे प्रसन्न, आणि त्या प्रसन्नतेला प्रसाद म्हटलेला आहे. आणि तो प्रसाद फक्त दोघं, जीवाच्या दुकानात मालूजी हा माल शोधून सापडायचा नाही. बदामचा शिरा खातं, बेदाना खातं, काजू खातं, तरी चेहऱ्याकडे बघितल्यावर वाटतं की याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडली. माणसं संशय घेऊन म्हणतात, क्यों रोते जी? नाही, मेरी सूरतही वैशी, फोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. प्रसन्नता दोघाकडे. आम्हाला तीन तीनदा सांगतात ते फोटो काढणारे, थोडं हसा, थोडं हसा, थोडं. अरे कधी जा पंढरपूरला म्हणावं लागत नाही, हसा पांडुरंगा. प्रसन्नता, प्रसन्नता संताकडे आहे अथवा भगवंताकडे आहे. म्हणून आतापर्यंत प्रसाद दोघांनी दिल्याची प्रमाण आहे. शेठजी, प्रसाद भगवंताने दिला. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. दुसऱ्या प्रमाणावरून, आणि हे पहा, समाधान, समाधान हे दुकानात मिळत नाही मालूसेठ. एखाद्या हॉटेलचं नाव असू शकतं समाधान हॉटेल. आमचे तेवढाच बोर्ड वाचून आज जातात, दाबून खातात, आणि बिल देताना समाधान बिघडून बाहेर येत. कारण का हॉटेलमध्ये गेला तर गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता आणि तोंड उतरून बाहेर आला. अरे माझा परिवार वर्षभर जेवला असता एवढं एका जेवणाचं बिल गेलं. तुला सांगितलं कोणी? कोण नाही सांगितलं. मग का गेला? समाधान वाचून गेलो, बिघडून बाहेर आलं. म्हणजे समाधान दुकानात मिळत नाही. समाधानासाठी गरज आहे विचाराची. विचारा वाचून नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान. विचारा वाचून नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे विचारा वाचून न पविजे समाधान. आणि त्यातही फरक आहे. विचार करण्याची पद्धत आहे. प्रापंचिकाने विचार करायचा ज्याची आपल्यापेक्षा स्थिती खालावली त्याचा. पारमार्थिकाने विचार करायचा स्थिती उंचावली त्याचा. म्हणजे अरे मी 5 मिनिट देवाचं नाव घेतो तर मला एवढं समाधान आहे, आणि हे जर 1 तास घेतं म्हणतोय तर याला केवढं समाधान. अशी ज्याची स्थिती उंचावली पारमार्थिकाने त्याचा विचार केला तर समाधान आहे. स्थिती खालावली त्याचा विचार प्रापंचिकाने करायचा. ज्याच्या पायात चपला आहे राजे, त्यानं सायकलवाल्याकडे पाहू नये, अनवाणी चालणाऱ्याकडे पाहावं तर समाधान मिळतं. हां, लक्षात घ्या. न तर चपलावाल्यानं जर सायकलवालं पाहिलं की तोंड उतरलं. का रे लेका, चपला आहे तुझ्या पायात, तोंड कसं उतरलं? मला तरी होत्या का चपला, मी आताच आणल्या कीर्तनातून चोरून. आले का फुकट मिळाले तरी समाधान कसं बिघडलं? सायकलवाला गेलं ना पुढं. चपलावाल्याने सायकलवाल्याचा विचार केला तर समाधान बिघडतं. मालूसेठ, चपलावाल्याने अनवाणी चालणाऱ्याकडे पाहावं, मग देवाचे आभार मानावे. पांडुरंगा, हे बिगर चपलाचं चाललं पाय पोळत. ज्याचं मोडकं झोपडं आहे ना चाचा, बिल्डिंग वाल्याचा विचार करायचा नाही. रात्रभर उघड्यावर रोडच्या काठाला फुटपाथवर थंडीत कुडकुडत पडलं त्याचा विचार करावा, आणि पहाटे पांडुरंगाचे आभार मानावे. विठ्ठला, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं, असा विचार आहे. समाधान तिथे आहे. विठ्ठल 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 त्याचं नाव प्रसाद आहे, प्रसन्नता. विचार कुठे आहे? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असण्याची की. म्हणून प्रसाद संतांनी दिला.
एक कचिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी कचिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे कचिटाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी हो माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी कचिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी ऐश, राजे आज के आनंद की विजय एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळ असिला ह्या वाटी प्रसाद देणारे संत आहे आपलं भाग्य आहे नरदेह मिळाला भारतात मिळाला महाराष्ट्रात मिळाला साधू संताच्या नंतर मिळाला मग संत काकुळतीला येऊन सांगतात भाऊ उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एखाद्या वेळेला तरी देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी व्हाल कोण कोण अधिकार देवाचा प्रसाद करार भोजन भाल कोण कोण अधिकारी भाल कोण कोण अधिकारी अधिकारी देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी ते आणि काल्याचं कीर्तन म्हटलं गुरुजी की बंधन येतं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं आहे चाचा आचरण नाही आचरण जर करायचं असेल तर 7 दिवस आपण जी कथा ऐकली त्या रामचरित्राचं उच्चारण मात्र कृष्ण चरित्राचं आणि सर्वांना पाठ आहे खूप घासत बसायचं नाही 12ला तुम्हाला मोकळे करतो मी कारण चरित्र ते उच्चारावे फक्त उच्चार करायचा भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला प्रगट गोकुळात झाला प्रगट भयो भगवान गोकुल प्रगट भयो भगवान नंद के घर में नौबत बाजे हाँ बस ये गोकुल की बात है रांगू लागले चालू लागले 11:45 बोलू लागले अजिबात टेन्शन घेऊ नका लहानपणापासून मारण्याचे प्रयत्न कंस सरकारनं केले पण 11:45 पर्यंत देवानं सगळे संपवले अवघे दैत्य खानी बुडविले एकागे बगिरी ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली अवघी दैत्य खानी बगरी मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली अवघी दैत्य खानी काग बगर इठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाने बुडविली बरं का उद्धवरावजी पुन्हा कोकणी भाषेत असंच आहे काग बगर इठा मारल्यान गो बळी न पाताळी घातल्यान गो बगरीटा मारल्यान गो बळीला पाताळी घातल्यान काग बगरीठा मारल्यान गो बळी न पाताळी
पाताळी घातल्यान गो काग बगरीठा मारल्यान गो बळीला पाताळी घातल्यान काग बगरीठा मारल्यान गो काग बगरीठा मारल्यान गो बळीनं पाताळी घातल्यान गो बळीला पाताळी काग बगरीठा मारल्यान गो बळीनं पाताळी घातल्यान गो रिठा मारल्यान गो बळीनं पाताळी घातल्यान गो बळीनं पाताळी घातल्यान गो बळीला पाताळी घातल्यान गो बस अवघी दैत्य खाणे चाचा बुडविली. मग पुढचं आता एवढं सांगायला वेळ नाही, तुम्ही समजून घेणे पाठ आहे तुम्हाला. तिथे मीटिंग घेतली कंसानं. अरे गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक लगता है, कागासुर बकासुर रिठासुर शक्तासुर पुतना बहन सभी को मार डाला, तो बोले क्या किया जाए. मीटिंग काय उठले, चिंता क्यों करते हो सरकार, हम मर्द बैठे. अपने गांव में कुत्ता शेर होता है. हे कंसाची मीटिंग सांगतो राजे, ते मीटिंग मधले म्हणले अपने गाव में कुत्ता शेर होता है, आपण आपली माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून ते आपल्या माणसाला मारतय. मग त्याला आपल्या गावात आणा सरकार, हत्तीच्या पायी तुडू नाही तर पहिलवान कुस्त्या चंदा मेंदा करू. टाळ्या वाजवल्या सगळ्या मीटिंगच्या लोकांनी. पण कंस रागवला, खामोश, ताली मत बजाओ ताली. अरे उतना लाना इतना आसान है क्या बे, वो भगवान है और भगवान को लाने के लिए भक्त की जरूरत है, और अपने नगर में एक भी भक्त नहीं. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाड गाय सापडली, व्याघ्रवाड गाय सापडली. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाड गाय सापडली, व्याघ्रवाड गाय सापडली. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा गाय सापडली. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, साधू म्हणजे बटाटा वडा का कांद्याची भजी हे कळत नाही. आपलं गाव सगळे दुर्जनाचं आहे कारण तुम्ही म्हणता त्यांना आणा भगवंताला. ये कुठला, काळजी करू नका सरकार, आमच्या घराशेजारी राहतो एक गोपीचंदन वाला बुवा, क्या नाम है, अक्रूर, जाओ जल्दी बुला कर लाव. अक्रूरजी वरती कामगिरी किसनराव अक्रूरजी आले आणि त्या रथामध्ये बसवलं आणि ते सगळे समजून घेणे. एका जनार्दनी रथ गेला निघून. काय करू आता काका, मला माहिती आहे तुम्हाला गोड वाटतं पण हे अभंग पाहायचं आपल्याला. हा ना किसनराव, एका जनार्दन श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को आना नहीं. जरा विचार करा, थोडासा विचार. हे आजचा प्रसंग सांगतो मी. उद्धवरावजी केवढं धावलं हे पंचक्रोशीतले लोक, केवढे धावले. दृष्ट लागेल असा सोहळा. आज काल्याचं कीर्तन झालं, जेवण झाली शेठजी. मग संयोजक मंडळी ही जे गुणवान काकड्यावाले, हरिपाठवाले, टाळीकरी आणि हे पिशव्या भरून निघतात तेव्हा सगळे संयोजक गहीवरून जातात. महाराज आता नाही करमायचं आम्हाला. पंढरपूर वाटत होता आमचा भाग सगळा. 8 दिवस झाले, आता उदास लागेल महाराज. हे पहा, आम्ही प्रापंचिक लोक आहे, तुम्ही विद्वान बुवा लोक आहे. काही कसूर घडला असेल सेवेत तर आम्हाला क्षमा करा. बुवा लोक म्हणतात, बाबा अरे 7 दिवस तुम्ही तुमच्या लेकराकडे लक्ष दिले नाही, एवढा आमच्याकडे जीव लावला. आमचंच काही चुकलं असेल तर तुम्ही मायबाप आहे, आमचे अपराध पोटात घाला. पुढच्या वर्षी या महाराज. हा जरूर येऊ महाराज, पुढच्या वर्षी या, जरूर येऊ महाराज, पुढच्या वर्षी जरूर येऊ. पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता जाताना गाव रडतं, तर गोकुळात अजिबात न येणाऱ्या कृष्णाबद्दल काय झालं असेल
थोड़ा विचार करा राजे। श्री कृष्णचंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को, आकांत गोकुळ, रडारड सुरू झाली। पुढे मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, द्वारकेचा राजा झाला। सूर्यग्रहणाचा दिवस आहे गिरी गुरुजी, भगवंताने ठरवलं कुरुक्षेत्रावर सुवर्ण दान करायचं। म्हणून कुरुक्षेत्रावर भगवान आले चाचा, राजा चाले तेथे वैभव सांगा ते। आता राजा आहे बरं का, राजा आहे, राजा जिथे जाईल तिथे वैभव असतं। ज्ञानेश्वर महाराज राजा आहे का नाही उद्धवरावजी? आषाढीला आळंदीहून निघाले म्हणजे ज्या गावला माऊलीचा मुक्काम ते शहर होऊन जातं। 11 आणि 12 लाख लोक माऊलीच्या सोबत, त्यानंतर राजा चाले तेथे वैभव। तसं द्वारकाधीश कुरुक्षेत्रावर आले, पण आठवण आली देवाला गोकुळातल्या लोकांची, येत असते। समजा चालू आहे, तुम्हाला कबाड कष्ट करून पदवीधर केलेले तुमचे आई वडील मरण पावले, तुम्ही एवढा मोठा झाला की तुमचा सत्कार मोदी साहेबांना दिल्लीत ठेवला। एक कल्पना करा, आणि ते मोदी साहेब जेव्हा सत्कार करतात बाकीचे सगळे दिसतात तुम्हाला, पण मायबाप दिसत नाही, तेव्हा आठवण येते। उपवासी राहिले होते, पण आमचा डबा बांधून दिला होता, कबाड कष्ट केले, मला पदवीधर केलं, ही त्यांची पुण्य आहे, पण हा सोहळा पाहायला माझे मायबाप पाहिजे होते, आहे ना? तो प्रकार तिथे आल्यावर आठवण आली गोकुळातल्या लोकांची। कोणाला? भगवान कृष्णाला। कोणीतरी जा बाबा, ते माझे गोपाळ गोपिका, त्यांना सांगा कृष्णजीनं बोलवलं म्हणाव तुम्हाला कुरुक्षेत्रावर। गिरी गुरुजी निरोप घेऊन तो व्यक्ती आला, गोपिकांना म्हणाला, आता हे 95-90च्या पुढचे वय झालेले होते बरं का, कारण आता भगवंताचं वय 91 होतं सुवर्णदानाच्या वेळी। लढाईमध्ये ड्रायव्हिंग करताना 90चे होते कृष्णजी महाभारत युद्धात। पलीकडच्या पार्टीचे द्रोणाचार्य युद्धात 140, भीष्म 180, हे दोन पुढे आवरत नव्हते। 125-200 वर्षाचं म्हातारं अख्ख्या सैन्याला आवरत नव्हतं त्याचं वय। तिथे कुणीकडे गेलो मी, मलाही नाही सुचत हे राजे पुढे दिसले का काय होते मला समजत नाही। हा वय असं होते, हा ना। काय कालपासून आता हे दृश्य दिसायला लागलं आम्हाला, केवढं प्रेम केलं, आज जावं लागतंय। त्या गोपिका कृष्णजीनं पाठवलं, 12 वर्षाचा देव होता, गोकुळ सोडून गेला तेव्हा 12चा, आता 91चा झाल्यावर निरोप आला। त्या म्हाताऱ्या गोपिका, तुम्हाला बोलवलं कृष्णजीनं, कुरुक्षेत्रावर सुवर्ण दान आहे त्यांच्या हस्ते। प्रवीण दादा त्या गोपिका रागावल्या त्या निरोप आणण्यावर। आता झाली का आठवण आमची त्याला, 12 वर्षाचा होता, गेला गाव सोडून। साधा निरोप नाही, एखादं टपाल नाही, मोठा माणूस आहे, कार्यव्यापामुळे जमलं नसेल, पण तुम्ही गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी एखादं पत्र पाठवलं का? आम्ही कसं पत्र पाठवायचं का? अरे त्याला हजारो नाव आहे, मग नेमकं कोण्या नावानं टपाल? हरि तारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री। हरि तारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं गंगोत्री। कान्हा तारा नाम 6000 कहा नाम भिजवू गंगोत्री। रोज बदले मुकाम, रोज बदले मुकाम, कागा में लिखूं गंगोत्री। रोज बदले मुकाम, कागा में लिखूं गंगोत्री। रोज बदले मुकाम, कहा गाम में भिजवू गंगोत्री। रोज बदले मुकाम, कहा गाम में भिजवू गंगोत्री।
मथुरामा मोहन तू गोकुलमा गोवडियो मथुरामा मोहन तू गोकुलमा गोवरियो मथुरामा मोहन तू गोकुलमा गोवडियो मथुरामा मोहन तू गोकुलमा गोवरियो द्वारिका महाराजा रण छोड़ क्या बात? द्वारिका महाराजा रण छोड़ गाना हरि बोल! गोत्री हरिदार नाम 6000 गाना मिलित तारो नाम थे हजार कहा नाम लिखऊ कंकोत्री रोज रोज बदले मुकाम कहा गा में भिजऊ कहा गा में भिजऊ कहा गा में भिजऊ कंकोत्री अरे तुम्ही तरी एखादं टपाल पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवायचं का? त्याला काही एक नाव आहे का? कोण्या नावानं पत्र पाठवायचं? हरी तारा नामचे 1000 कहा नाम लिखऊ का? बरं मुक्काम पोस्ट काय टाकावा? रोज रोज बदले मुक्काम. बर जाऊ द्या आता 11 वाजले. त्यांनी बोलवलं. आता आठवण झाली का त्याला आमची? जा सांग ज्यांना बोलवलं त्या गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. जर वेळ मिळत असेल तर तिथं गोकुळात जाऊन त्यांच्या राखेवर बासरी वाजव म्हण. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली हो वाजवी मुरली तया जागा वाजवी मुरली तया जागा याला राजे चिडून बोलणे म्हणतात. मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव. वेळ मिळत असेल तर त्या राखेवर बासरी वाजव म्हणाव. कशाप्रमाणे? कल्पना करा, या गावची 2 मुलं मुंबईला आहे. दोघांचे वडील वारलेले आहे. दोघंही नोकरीवर आहे. पण एक 10 वर्षापासून गेलं. काल आमच्या राजेनी तळमळीनं सांगितलं आईसाठी. एक 10 वर्षापासून गेलं ते पुन्हा मायच्या भेटीला आलं नाही. विधवा माय. आणि एक दर महिन्याला पगार झाला की गावला, दर महिन्याला पगार झाला की गावला. आईला पैसे द्यायचे, दिवसभर राहायचं, पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं आणि निघायचं. 10 वर्षाचा काळगिरी गुरुजी. त्याची आई म्हणली, बाबा मला काही कमी नाही बाबा, तू पैसे आणतो दर महिन्याला, पण ते तुझ्या मित्राची माय तुकडा तुकडा मागते रे दारात. आज मला नको देऊ पैसे, तिला नेऊन दे, ही म्हातारी सांगते. तो आला. मावशी आहे का घरी? ये रे दादा. दादा ये बस. आईच्या भेटीला आलो होतो, आता चाललो. आई म्हणाली मला सगळे आहे, तुम्हाला पैसे नेऊन द्या म्हणली माझी आई. रडायला लागली म्हातारी. रडू नका, काही अडचण आली तर सांगा. आता चाललो मुंबईला. काही निरोप आहे का बाळूला? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणा तुझी माय मेली म्हणाव, थोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात. तशा गोपिका सांग, मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव, वेळ मिळेल तर बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया. बरं जाऊ द्या, जाऊ द्या. चुकलं असेल मी क्षमा मागतो देवाच्या वतीनं. पण बोलवलं तुम्हाला, चला. आणि मग हे 100-200 गोपाळ गोपिका, ती 90-95चे वय, तशा ड्रेसमध्ये काठ्यान घोंगड्या कुरुक्षेत्रावर आले.
नाही तर मी दिवसभर सांगेल, पण मर्यादा आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा बाबा वेळ सांभाळतो. अजून मला बोर झालं नाही, याच्यामुळेच लोक कंटाळत नाही बरं का राजे, याच्यामुळेच ते म्हणतात अजून चाललं पाहिजे. तिथं जय विठ्ठल. काल लोकांना म्हटलं उठा, आपले लक्ष्मीकांत देशमुखचं गाव, कीर्तन संपलं, जय विठ्ठल झाला, हे टाळकरी बसले, हे उठे ना. काय उठा, मग उठले. मजा आली. आज 8 दिवस झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. तिथे उद्धवराव कडेकोट बंदोबस्त होता. कुरुक्षेत्रावर भगवान उंच सिंहासनावर विराजमान होते. पोलीस बंदोबस्त, अंगरक्षक न ते काय. आणि हे आले तर तिथंच अडवलं पोलिसना. काठ्या कोंबड्या. कुठं चाललंय? किशन्यानं बोलवलं. हे पा, अरे काही मर्यादा पद्धत. हा मागा ढकलून दिलं त्या पोलिसने. जरी चाचा यांची ओळख आहे, लहानपणी यांच्या गावात होता, पण आता जमतंय का राजे? मोदी साहेबनं मी एका डब्यात चहा विकत होतो का त्याचा वॉचमन बुटा भरली लात घालत. आता ते पंतप्रधान आहे. चहा विकला असेल तेव्हा, आता पण हे गोंगड्यावाले अडवलं. ते जाऊ दे ना. रोहिदास, एका गोपाळाचं लक्ष गेलं. का रे, पहिल्यासारखा दिसत नाही आपला किशन्या. उंचा ते घोंगड होतले का, काठी होती, बासरी असायची, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस. आता केवढ्या उंच आसनावर बसलं रे. आणि त्याच्या डोक्यावर काय चमकतं रे. दुसरा म्हणला, लेका एकेरी भाषेत बोलू नका, इथं पोलीस आहे. आता पहिला किशन्या नाही. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, बैसला, सिंहासनी बैसला, बैसला. लेका राजा आहे आता पहिला कृष्णा नाही. गड्यानो राजा केरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. एवढ्यात योगा योगाचा बसा. गिरी गुरुजी, त्या सिंहासनाहून देवाचंच लक्ष गेलं. गेटवर अडवलेलं ते घोंगड्यान काठ्या. ओळखलं, हे मा गावचे होय, आपे गावचे. बरं का उद्धवराव उभे झाले. झाला कृष्ण सिंहासनी बैसला. राजे, देवाचंच लक्ष गेलं, सिंहासनावरून उभे झाले. ए पोलीस, अरे ते मीच बोलवले, सोडवा त्यांना, माझ्या गावचे आहे ते. आता मोदी साहेबानं असं म्हटल्यावर थांबते का ते? बरं हे नीट आले का घोंगड्यावाले? पोलीसला ढकलून, ए खाकी कपडेवाल्या, 10 वाजल्यापासून अडवलं उन्हात, तुझा बाप बोलवतो आम्हाला. म्हणले आम्हाला काय माहिती बाबा तुमचा एवढा वशील आहे, जा. आणि टोळकच टोळक चाच्या VIP कक्षात आलं. गावचे लोक 100-200 घोंगड्यान काठ्या. आणि भूतकाळ जगाच्या बापाला आठवला, उतरला नाही कृष्ण, उडी टाकली. एका उडीत सगळे टोळक गाठलं. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू जगाचा बाप रडला. तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात, दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान कृष्ण है,
लेकिन नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए रोता बहुत है. तुम्ही समजून घ्या. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले. भगवान ते कुठं होता रे कृष्णा, किती दिवस झाले. हे एकेरी भाषेत. हे पहा, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये राजे, काय अपमान करल. समाजात एकांतात भेट. अरे तुम्ही किती मोठा साहेब असा, ऑफिस मध्ये गेल्यावर ऑफिस लटलट 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 कापत. पण तुम्ही जर जत्रेच्या निमित्तानं तुमच्या जन्मगावी आला की तुमच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरचं महादेव आवाज देतं, ए लेका साहेबा इकडे तंबाखू आण तंबाखू. संत तुलसीदासजी म्हणतात, रमेश भाऊ इकडे सावलीत बसा. तुलसीदासजी म्हणतात, अख्ख हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण मी जर माझ्या गावात आलो तर माझ्या वयाचे भेटतात. केव्हा आला रे तुळश्या. हा ना, हे तुमचे अनुभव आहे. मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाव. कुठं होता कृष्णा, किती दिवस झाले भेट नाही, साधा भेटीला आला नाही. 12 वर्षाचा होता तो. थांबा सांगतो, शांतता ठेवा, सगळे सांगतो. गोकुळ सोडून गेलो मथुरेला, ते माहिती आहे रे. त्याच्या पुढचं सांग. मामा मारला, आजोबा बसला राज्य. तिथे तर आम्हीच होतो त्याच्या. मग द्वारकेला गेलो. हा हे सांग. द्वारकेला गेलो, मग द्वारकेचा राजा झालो. कौरव पांडवांचं युद्ध झालं. पहिल्या दिवशी माझा आते भाऊ अर्जुन लढाई, त्यांच्या भाषेत चालू आहे, सांग ना. आते भाऊ माझा लढाईच करे ना पहिल्या दिवशी. मग त्याला गीता सांगितली. एक गोपाळ उठलं. गोपाळ म्हणजे 95चं. गीता आम्हाला सांगशील का रे किशन्या. अरे ते संस्कृत मध्ये आहे, तुम्हाला नाही कळायची ते. मग आम्हाला काहीच नाही सांगायचं का. सांगेल ना. काय प्रवचन. कधी 4 वाजता जाहीर झालं चाचा. आज 4 ते 5 कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णजीचं प्रवचन होणार आहे. 3 वाजता राजे कुरुक्षेत्र फुल, बसायला जागा नाही. पण VIP मध्ये हे काट्या गोंगड्या. आणि सुरू झालं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री भगवान वाच, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले प्रवचन, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविले प्राण हाले. जगाते चाळीता मिळाची निमिला साता काळू, ग्रासितसे भूताये मणियागते पंडुसुता. सगळे जयाची ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथू. माझा कोणापासून जन्म नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही. कार्य-कारण संबंध नाही, जन्य-जनक भाव संबंध नाही. मला मायबाप नाही, मला मुलंबाळ नाही. मी भगवान आहे, मी ईश्वर आहे, मी देव आहे, मी परमात्मा आहे, मी प्रभू आहे. 1:95ची म्हातारी गवळण उठली. ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे. हे स्वयंसेवक रागावले बरं का राजे. ए म्हातारे बैस खाली. एवढा खर्च 2-4 एकराचा मंडप टाकला आणि शंका आहे. जाणं तिकडे जिथं उतरला बाबा तिथं शंका विचारी. इथं कसं गप बसा तुम्ही. ते म्हातारी, तुम्हाला काय माहित आहे आणि तुला काय माहित आहे. मला हे प्रवचनवालं महागावचं आहे. हा ना. भगवान कृष्ण म्हणले खरं आहे तिच्याच गावचा आहे मी. बोला आजीबाई. काय बोला आजीबाई. अरे काय बात हाणतो कृष्ण्या. देव आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, भगवान आहे, प्रभू आहे. अरे तू लहानपणी काय धंदे केले मलाच माहिती आहे. चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया.
गावत मो गवळणी काढून कुवारी कन्हैया गवळणी काढून कुवारी कन्हैया काय बराई दिखावत मोही काय बराई दिखावत चुरा चुरा माखन खाया चोऱ्या करू करू खाल्लं अख्ख्या गोकुळाला वैतागून सोडलं आणि आता अंजनपूरच्या प्रवचनात प्रभू आहे देव आहे भगवान आहे. अरे काय बाता हाणतो किशन्या चोऱ्या करू करू खाल्लं लहानपणी चुरा चुरा कर माखन खाया. आणि कृष्णा काय मी म्हणते खोटं बोलायला माणसानं काही मर्यादा ठेवावं म्हणजे तुझ्या जिभेले काय हाड आहे का नाही म्हणजे म्हणतो तू म्हणतो माझा कोणापासून जन्म नाही माझ्यापासून कोणी झालं नाही जन्यजनक भाव संबंध नाही कार्यकारण संबंध नाही मला मुलं बाळ नाही मला मायबाप नाही काय खोटं बोलतो किशन्या तू आज जन्म झाला तर जाहिरात करणाऱ्या गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला पुत्री झाला यशोदेला पुत्री झाला यशोदे एक धावे एक पुढे वाटी ताटी चूट वडे अरे तुझा जन्म झाला तर जाहिरात करणाऱ्या आम्ही गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी एकी पुढे न वाटी ताटी सुंट वडे ताटात घेऊन सुंट वडे वाटणाऱ्या आम्ही तू इथं बाता आणतो माझा जन्म नाही. अरे तू कोणाचा आम्हाला विचार गवलन का आनंद कुमार कन्हैया मग 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 काय करतेस बाकीच्यांना सांग मी नाही ऐकून घेणार. काही बडाई दिखावत मोही काही बडाई दिखावत मोही काय बराई दिखावत मोहे काय बराई दिखावत मोहे जानत हूँ प्रभु बना तेरा सब जानत हूँ प्रभु बना तेरा सबई जानत हूँ प्रभु बना तेरा सबई जानत हूँ प्रभु बना तेरा सबई काही बडाई दिखावत मोही काही बडाई दिखावत मोही काही बडाई दिखावत मोही काही बडाई दिखावत हो काय बराई दिखावत मोहे काय बराई दिखावत मोहे काय बराई दिखावत मोहे काय बराई दिखावत बाकीच्यांना सांग मी नाही ऐकून घेणार. का हे पढाई दिखावत मोही का तू कसा प्रभू आहे तो सगळ्या सातबारा मला माहिती आहे. जानत हूँ प्रभूपणा तेरा सबही. स्वयंसेवक रागावले म्हातारे खर्च तुझ्या करता केला का एवढा 1.5 तास व्हायला बसली बाता मारत चोऱ्या केल्या आणि गवळ्याचं पोर आहे ना असं आहे तसं आहे लहानपण आहे केल्या असं चोऱ्या म्हणून काय तो प्रभू नाही का. अरे एवढ्या चोऱ्याच नाही मग आणखी एक गोष्ट और बात सुन उखला सुगला और बात सुन उखल 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 सुगला
तू अपने गोपाला बोल लिया तू अपने गोपाला काय बराई दिखावत मोही काय बराई दिखावत बांध लिया तू अपन गोपाला बांध लिया तू अपन गोपाला काही बड़ाई दिखावत मोही काही बड़ाई नुसत्या चोऱ्याच नाही आणखी एक गोष्ट ऐक और बात सुन उकल सुकला बांध लिया तू अपना गोपाला उकल सुकला बांध लिया अरे हे एवढं बिलिंदर खोड्या करायचं थांबे ना मग याच्या मम्मीनं उखळ्याला बांधलं मग आता ते नल कुबेराचे पुत्र होते ते दोघही कुबेराचे पुत्र उद्धवराव नग्न अवस्थेत सरोवरात आंघोळ करत होते तिथून नारदजी चालले होते विना वाजवत अरे श्रीमंतीनं मातला का रे हे काय तुमच्या बंगल्यातलं बाथरूम आहे का सार्वजनिक सरोवर आहे नग्न अवस्थेत आंघोळा करता चिपळ्यावाल्या जाय तिकडे देवळ्या सारशाला पीठ माग आम्हाला नको शहाणपण सांगू असं संपत्तीनं मातला का रे वृक्ष व्हाल म्हणून शापिले नारदाने म्हणून शापिले नारदाने कुबेराचे पुत्र मधोमत झाले म्हणून शापिले नारदाने म्हणून शापिले कुबेराचे पुत्र मधोन्मत्त झाले म्हणून शापिले कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले म्हणून शापिले नारदा जा वृक्षवाल घाबरले उतरली यांची नशा उशाप द्या उशाप नंद पाटलाच्या दारात वृक्षवाल आणि देवाच्या हातून तुमचा उद्धार होईल ते नंद पाटलाच्या दारातले वृक्ष हे उखळ घेऊन निघालं ते आडवं लटकलं जशीबी काय काम करल एवढी ताकद लावली किसनरावनं दोन्हीचे दोन्ही वृक्ष उन्मळून पडले उखळी बांधिता उपटिले विमलार जुणव औरबात असून उखल सुगला बांधले या तू आपण गोपाला अरे लहानपण आहे म्हातारे खोड्या केल्या असल नाईलाज झाला तर बांधलं असेल उखळ्याला म्हणून काय प्रभू नाही का अरे नुसतं एवढंच नाही खोड्या शेवटी सहन होईना आणि मग घरीच खोड्या करू लागला तेव्हा यशोदेने सांगितलं आता तू गावात राहण्याच्या लायकीचा नाही फेरत पाणी पाणी हो गौवा चरावती फेरत पाणी पाणी हो
करीले हात कहे तुकया बंधु लकड़ीले हात काई बड़ाई दिखावती मोही जानती हूँ प्रभु बना तेरा सब ही काहे मेरा ओ दिखावत मोहे जानत प्रभु बना तेरा सब ही खांद्यावरी कांबळा हातामध्ये काठी चारीत असे धेनू सावळा जगजेठी फेरत बनबन गौवा चरावत कहे तुकया बंधू लकरी लेले हात अरे खांद्यावर कांबळान काठी घेऊन गायी चारल्या. आणि इथं अंजनपूरच्या प्रवचनात सांगतो मी प्रभू आहे काय बडाई दिखावत मोही. बाकीच्यांना सांग जानत हूँ प्रभू पणा तेरा सबही. बरोबर काळजी नसावी बरोबर होईल सगळं. आता हात वर करा. ते एवढं घे रे भाऊ. तिकडच्याही मंडपात बसले रे बाबा. सगळे हात वर करा. शाबाश. क्या बात है उद्धवरावजी. आनंदाला पारावार नाही राजे. हे टाटा बिर्लाला नाही. हे 8 दिवस झाले जे आपल्याला आनंद आहे तो त्याला नाही. क्या बात आहे. प्रवीणजी हात दुखायच्या आधी घ्या फोटो. आणि एका तालात बरे का विठोबा रखुमाई एक थांबा. एक हात वर रमा. एक हात वर. एक सगळ्यांनी एक. विठोबा रखुमाई रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई शिवाजी महाराज सम्मान की जय. माता की जय. भारत माता की माऊली महाराज की बरोबर 5 मिनिटात म्हणायची चाल. चुरा चुरा कर माकन खाया कर मकन खाया चुरा चुरा कर मकन खाया चुरा चुरा कर माकन खाया चुरा चुरा कर माकन खाया गौरनी कानंद कुंवर कन्हैया गौरनी कानंद कुंवर कन्हैया काय भराए दिखावत मोई काय भराए दिखावत मोई गवळण काग करल कन्हैया गवळण काग कुंवर कन्हैया काहे बरामत दिखावत मोई काय बरा
रामत देखावत मोय